नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण कृषी ऑफिस या ठिकाणी आहोत. आपल्या बरोबर कृषी अधिकारी संतोष कोल्हे सर आहेत. त्याचा पीएम किसानचा जो आहे, तो जास्त गोंधळ आहे. तर पीएम किसानचं पहिलं महसूल विभागाकडे होतं. त्याला तुमच्या कृषी विभागाकडे आलंय. तर त्या संदर्भात थोडंसं काय सांगता येईल तुम्हाला? पीएम किसान सन्मान योजनेमध्ये आपल्याकडे आज जो 17वा हप्ता निधी वितरित झालेला आहे, तो 49,175 लाभार्थ्यांना वितरित झालेला आहे. परंतु असे आपल्याकडे बरेच लाभार्थी आहेत, की ज्यांचं आधार सीडिंग आहे. आधार सीडिंगचे जवळपास तालुक्यामध्ये 283 लाभार्थी आहेत. ई-केवायसीचे 225 लाभार्थी आहेत. त्याशिवाय लँड सीडिंगचे काही लाभार्थी आहेत. त्यांनी आपलं राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्टात खातं ओपन करणं आहे किंवा केवायसी करून घेणं आहे. शिवाय लँड सीडिंग आहे. हे लाभार्थी आपले जे प्रलंबित आहेत, त्यांनी जर ते लवकरात लवकर होऊन घेतलं, त्यांचा देखील हे होईल. त्या व्यतिरिक्त बरेच लाभार्थी असे आहेत, की अ, एकत्रित कुटुंबातील आहेत. म्हणजे पतीला लाभ मिळत असेल, तर शासनाने पत्नीचा लाभ बंद केलेला आहे. म्हणजे पती-पत्नी आणि त्यांच्या 18 वर्षाखालील अपत्य यात यांच्यापैकी फक्त एकाच कुटुंबातील एकाच सदस्याला योजना आहे. त्यामुळे ते देखील असे काही लाभार्थी असतील, तर ते रद्द झालेले आहेत. शिवाय कुटुंबातील कोण इन्कम टॅक्स पेय असेल शासनाकडे आयकरदाता, तर असे लाभार्थी आपण त्याच्यामधून अपात्र केलेले आहेत. त्याच्यामुळे काही लाभार्थ्यांना 5, 7, 10 हप्ते झाले असतील, तर त्यांची वसुली शासनामार्फत सुरू आहे आणि उरलेले जे तिथून पुढे हप्ते त्यांचे बंद झालेले आहेत. शिवाय अ, पुढे इंजिनिअर, डॉक्टर, आर्किटेक्चर असे कोण लाभार्थी असतील, तर यांचे आपण शासनाने ते हप्ते बंद केलेले आहेत. समजा एखाद्याला शेतकरी आहे, की त्यांना नवीन पेन्शन चालू करायची आहे, की त्यांच्या नावावर क्षेत्र आहे आता. तर त्यांनी कशाप्रकारे प्रोसेस करायला पाहिजे? या संदर्भात काय सांगता येईल? नवीन शेतकऱ्यांनी ज्या पीएम किसान योजनेचा त्यांना लाभ घ्यायचा आहे, त्यांनी कृषी विभागावर कृषी सहाय्यक असतील किंवा एखाद्या अधिकृत कृषी सीएससी सेंटरवर किंवा माही सेवा केंद्रावर अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतर त्यांची यादी आपण डाउनलोड करून तहसील कार्यालयात सादर करतो आणि तहसील कार्यालयामार्फत त्याची पहिल्यांदा पाहणी केली जाते, की त्याला जमीन ही 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी आहे का? नाही. जर 2019 पूर्वी असेल, तर तो योजनेस पात्र आहे. 2019 नंतर जर त्याच्या नावावर जमीन असेल, तो योजनेस पात्र आहे. परंतु यामध्ये देखील जर ते वारसा हक्काने आले असेल, समजा आई-वडिलांची जमीन होती, ते मयत झालेत आणि ते आई-वडील मयत झाल्यामुळे त्यांची जमीन त्यांच्या मुलांच्या नावे आलेली आहे. तसे लाभार्थी आपल्याकडे ते पात्र आहेत. त्यांनी अर्ज केल्यानंतर आपण ती यादी तहसील कार्यालयात देतो. त्यांच्याकडून पात्र अपात्र आल्यानंतर परत आपण ग्रामस्तरीय समिती आहे, कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांना आपण ती यादी देतो आणि त्या जे पात्र लाभार्थी आहेत, त्यांची खाली शहानिशा करतो किंवा यांच्या कुटुंबातील इतर सदस्य कोण लाभ घेतोय का? किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य कोण इन्कम टॅक्स पे आहे का? आयकरदाता आहे का? किंवा त्यांच्या कुटुंबातील इंजिनिअर, डॉक्टर, आर्किटेक्चर कोण आहे का? किंवा संविधानिक आजी-माजी व्यक्ती कोण आहे का? याची आपण सगळ्याची खात्री करतो आणि त्याच्यानंतर योजनेसाठी पोर्टलवर पात्र करतो आपण. जर समजा एखादा शेतकरी आहे 2019च्या अगोदर त्याच्याकडे जमीन होती, परंतु त्यांनी काही कारणानिमित्त विकली आणि त्याच्यानंतर त्यांनी घेतली. तर त्या शेतकऱ्याला लाभ मिळू शकतो का? की त्याने दुसऱ्या ठिकाणी घेतली, त्याच ठिकाणी घेतली नाही किंवा समजा त्याच ठिकाणी घेतली तर मिळू शकेल का लाभ? नाही. आपल्याला 2019 पूर्वी तो लाभार्थी पात्र होता. परंतु मध्ये त्यांनी विकलेली आहे जमीन. मग मध्ये विकल्यामुळे त्याच्यानंतर परत त्याचा खंड पडला. खंड पडला. त्याच गावात जर त्यांनी विकली तर खंड पडला आणि दुसऱ्या गावात जर जमीन घेतली, त्या गावात तो खातेदार नसल्यामुळे तर आपण तिथला लाभ रद्द केला. मग दुसऱ्या गावात जमीन घेतली तर त्याची खरेदी हे 2019 1 फेब्रुवारी 2019 नंतर होत असल्यामुळे तो योजनेसाठी तो अपात्र ठरतो. आणि आता काही शेतकरी असे देखील आहेत, की वारसाने तुम्ही आता म्हणल्यासारखी वारसांनी आई-वडील मयत आहेत, परंतु त्यांच्या नावावर आली. परंतु ते 18 पेक्षा खालचे आहेत आणि तर त्यांना पगार मिळू शकेल का? परंतु आई-वडील नाहीयेत त्यांना, ते अनाथ आहेत आणि त्यांच्या नावावर क्षेत्र झालंय, परंतु ते 18 पेक्षा खालचे आहेत. तर त्यांना मिळू शकेल का? नाही, आपल्याकडे शासनाने जी कुटुंबाची व्याख्या केली, आई-वडील आणि त्यांचे 18 वर्षाखालील अपत्य. आता ते योजनेसाठी पात्र आहेत, परंतु त्यांचं वय वर्ष 18 नसल्यामुळे, मग तसं तर ते अपात्र आहेत. त्यामुळे आपल्याला 18 वर्षापर्यंत त्यांना लाभ देता येणार नाही. परंतु 18 वर्षे पूर्ण झाले, की त्यांना योजनेसाठी अर्ज करून ते आपल्याला पात्र करता येऊ शकतात. येस, अशा 18 लोकांनी वर्षानंतर. जे अनाथ लोक आहेत, अशा लोकांनी 18 नंतर तुम्हाला अर्ज केला तर ते परत पात्र होऊ शकतात. तहसीलकडून काही यादी तुमच्याकडे अपात्र आल्याच्या नंतर त्याच्यावर तुम्ही विषय परत घेत नसाल, बरोबर का? पण जे पात्र आहेत, जे तहसीलने सांगितले की यांच्याकडे लॅट आहे किंवा 2019च्या नंतर तुमच्या नियमानुसार आहे. त्याच्यानंतर तुमची प्रोसेस कशी राहते? पुढे तुम्ही या या ठिकाणी कृषी ऑफिसला काय प्रोसेस करता त्यांची? आपल्याकडे तहसील कार्यालयाकडून पात्र न अपात्र अशी यादी आली. मग आपण अपात्र यादी तर डायरेक्ट अपात्र करून टाकतो. परंतु जी पात्र यादी आहे, ती पात्र यादी आपण खाली कृषी सहाय्यकांकडे देतो. कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक खाली त्रिस्तरीय समिती आहे, ग्रामस्तरीय समिती. मग या ग्रामस्तरीय समितीनं
त्या तो जो लाभार्थी आहे, त्यांच्या कुटुंबातील कोण लाभ घेतंय का? म्हणजे पती असेल तर पत्नी लाभ घेते का? किंवा त्यांची मुलं कोण लाभ घेतायत का? किंवा त्या कुटुंबातील कोणी समजा आता पत्नी असेल तर पतीच्या नावावर म्हणजे इन्कम टॅक्स पे आहे का? किंवा पती असेल तर पत्नी कोण सरकारी नोकरदार आहे का? किंवा पेन्शनधारक आहे का? मग या गोष्टीची शहानिशा केली जाते. कोण डॉक्टर, इंजिनिअर आहे का? आर्किटेक्चर आहे का? इत्यादी गोष्टीची शहानिशा केली जाते आणि त्याच्यानुसार मग तो आपण त्यांचा रिपोर्ट आला ग्रामस्तरीय समितीचा पात्र-अपात्र, की मग आपण त्याला पोर्टलवर मार्क करून त्याला आपण लाभ चालू करतो. जी आता ही नोंदणी करता येते ते कोणाकोणाकडे चालू आहे? म्हणजे आपल्या ऑफिसकडे चालू आहे का? काय सांगता येईल? जे शेतकरी नवीन आहेत त्यांना नोंदणी करावयाची आहे, परंतु संभ्रमामध्ये आहे, की कोणाकडे जायचंय? काही शेतकरी असतात, की जे कृषी विभागाकडे जातात, की ते म्हणतात, की म्हणजे सांगतात शेतकरी असं, की ते सांगतात, की महसूल विभागाकडे आहे आणि महसूल विभाग सांगतो, की शेतकरी कृषी विभागाकडे. तर या लोकांना जे संभ्रमामध्ये आहेत शेतकरी, तर या लोकांना तुम्ही काय सांगणार, की कशाप्रकारे नोंदणी करायला? कुठे जायला पाहिजे? काय कागदपत्र असायला पाहिजे? ते थोडंसं डिटेलमध्ये सांगा. आता योजनेचा लाभ घ्यायचा म्हटलं तर सुरुवातीला तुमचं पहिली गोष्ट त्याला प्रमुख क्रायटेरिया आहे, की तो 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा खातेदार पाहिजे किंवा त्याच्यानंतर जर खातेदार असेल तर तो वारसा हक्काने त्याच्या नावावर जमीन आलेली पाहिजे. मग असा तो असेल तरच त्यांनी अर्ज करावा. अन्यथा अर्ज करणं, परत हे प्रक्रियेतून जाणं आणि रद्द करणं या गोष्टी होतात. त्यामुळे असे पात्र लाभार्थ्यांनी कुठल्याही एखाद्या माई सेवा केंद्र असेल किंवा सीएस सेंटर असेल, त्या ठिकाणी जर तुम्ही गेले आणि त्या ठिकाणी तुमचा फक्त सातबारा, आधार कार्ड, आठव उतारा एवढंच लागतंय त्यांना आणि त्या आधारे तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन. अर्ज केल्यानंतर तो आमच्याकडे येतो. आम्ही पोर्टलवरून डाउनलोड करून तहसील कार्यालयास देतो. ते तुम्हाला प्रक्रिया सांगितली त्याप्रमाणे. आणि फक्त आता ह्याच्यात योजना जी 2 विभागाकडे आहे. तसं तर बाकीचे सगळी प्रक्रिया आम्ही पार पाडतो. परंतु लँड सीडिंग आणि पात्र-अपात्र पहिल्यांदा करून देणं हे तहसील कार्यालयात करून दिलं जातं. त्याच्या पुढची प्रक्रिया आम्ही करतो. ज्या लोकांना पीएम किसानचं नवीन नोंदणी करायची आहे, त्यांनी सीएस सेंटर असू देत किंवा माहिती सेवा केंद्र असू देत, की ज्या लोकांना करता येतं किंवा जर काही अडचण आली तर सर म्हणतात, की कृषी विभागाकडे या. आता सरांनी बरेच मुद्दे कव्हर केलेत पीएम किसानचे, की अशा लोकांनी पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे, की नोंदणी कोणी केली पाहिजे किंवा कशाप्रकारे आपण पात्र होऊ शकतो. अशा लोकांनी करा 2019 नंतर आपल्याला वारसाने आले असेल तरच आपण पात्र होऊ शकतो. अन्यथा होऊ शकत नाही. आपण नवीन घेतले असले तर अन्यथा अर्ज करू नका आणि ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, तर त्याचं कारण शोधा. तुम्हाला प्रॉपर कारण कळल्याच्या नंतर तुम्ही ते कारणची त्रुटी कळल्याच्या नंतर ती त्रुटी पूर्ण करायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला ती त्रुटी समजत नसेल, तर साहेब इथं बसलेले आहेत. साहेबांच्या समोर या. ही आमची त्रुटी आम्हाला समजत नाही, तुम्ही समजून सांगा. त्याप्रमाणे करा आणि तुमचा जो लाभ आहे त्यापासून वंचित राहण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. कॅमेरामन सर, मी गणेश शिंदे, झी मराठी न्यूज, बार्शी.